या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए फर्स्ट इयरच्या मुलांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामधील पहिल्या प्रकरणामधील आपल्याला शेवटचा टॉपिक पाहायचा आहे. सूक्ष्म आणि स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती. अर्थशास्त्राचं जे काही मांडणी होते किंवा विश्लेषण केलं जातं किंवा ज्या संशोधनाच्या ज्या मूलभूत 2 पद्धती आहेत, त्यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल आर्थिक विश्लेषण या 2 पद्धती असलेल्या आपल्याला दिसून येतात. आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये या 2 पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये या दोन्ही पद्धतीचा अर्थ असेल, त्याबरोबर व्याप्ती असेल, त्याचं महत्त्व असेल किंवा आवश्यकता असेल आणि त्याच्या मर्यादा असतील. तर एवढा भाग प्रत्येक पद्धतीचा आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. त्यामध्ये गुण-दोष देखील पाहायचे आहेत, की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती म्हणजे काय? त्याचे गुण, दोष, त्याची व्याप्ती, त्याच्या मर्यादा अ, हेच मुद्दे आपल्याला स्थूल आर्थिक विश्लेषणामध्ये देखील पाहायचे आहेत, की स्थूल आर्थिक विश्लेषण म्हणजे काय? अ, अ, त्याचे गुण, दोष, त्याची व्याप्ती आणि त्याची आवश्यकता आणि मर्यादा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या तासाला पाहायच्या आहेत. विद्यार्थी मित्र की जे आर्थिक संशोधन होत असतं किंवा अर्थशास्त्राची जी मांडणी केल्या जाते, ती मांडणी करत असताना ज्या 2 पद्धतीचा मूलभूत ज्याला आपण म्हणतो वापर होतो, त्यामध्ये सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती आणि स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती या 2 पद्धतीचा यामध्ये समावेश होतो. हे मूलभूत 2 पद्धती अर्थशास्त्रामध्ये आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किंवा विश्लेषणासाठी किंवा मांडणीसाठी उपयोगात आणल्या जातात. आता आपण पाहतो की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण आणि स्थूल आर्थिक विश्लेषण हे 2 विश्लेषण आहेत किंवा या 2 पद्धती आहेत. सुरुवातीच्या काळापासून आपण पाहतो की स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा जास्तीत जास्त वापर होत होता. परंतु नंतरच्या काळामध्ये सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीचा वापर व्हायला लागला आणि अर्थशास्त्राच्या या 2 मूलभूत संशोधनाच्या पद्धती असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. की अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाच्या सोयीसाठी अर्थशास्त्राचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. सूक्ष्म व स्थूल विश्लेषण त्यास म्हणतात. यामध्ये सूक्ष्मला व्यष्टी असं म्हणतात, तर स्थूलला समष्टी अर्थशास्त्र असेही म्हणतात. व्यष्टी व समष्टी या संज्ञांचा वापर अर्थशास्त्रामध्ये सर्वप्रथम म्हणजे या दोन्ही शब्दप्रयोग सर्वप्रथम 1933 मध्ये प्रोफेसर रेग्नर फ्रिश यांनी केलेला आहे. तर समष्टी अर्थशास्त्राचा उल्लेख 19व्या शतकामध्ये माल्थस, कार्ल मार्क्स यांनी केलेला आहे. तर व्यष्टी अर्थशास्त्र हे समष्टी अर्थशास्त्रापेक्षा नवीन आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्रापेक्षा नवीन आहे. ॲडम स्मिथ पासून म्हणजे 1776 पासून व्यष्टी अर्थशास्त्राचा अभ्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झालेला आहे. व्यष्टी अर्थशास्त्रामध्ये रिकार्डो, प्रोफेसर जे बिशे, प्रोफेसर जे.एस. केन्स, मॉरिस डॉब, बोल्डिंग, मार्शल, पिगू, हिक्स, त्यानंतर सॅम्युएल्सन, श्रीमती रॉबिन्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचे या पद्धती डेव्हलप करण्यामध्ये योगदान असलेले आपल्याला दिसून येतं. तर ही झाली कॉमन माहिती किंवा प्रस्तावना. आता आपण या दोन्ही पद्धती वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण सूक्ष्म किंवा व्यष्टी आर्थिक विश्लेषण पद्धती अ, ही पाहणार आहोत. याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असंही म्हणतात किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असं देखील म्हणतात. याची व्याख्या सूक्ष्म अर्थशास्त्राची किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीची व्याख्या या ठिकाणी प्रोफेसर बोल्डिंग यांची या ठिकाणी दिलेली आहे. त्यांच्या मते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट पेढीचा किंवा व्यक्तीचा किंवा विशिष्ट किमतीचा किंवा एखाद्या उद्योगाचा अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणायचं? की ज्या शास्त्रामध्ये एका व्यक्तीचा किंवा घटकाचा अभ्यास केला जातो, त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती असं म्हणतात. म्हणजे एका घटकाचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा पद्धती म्हणजे सूक्ष्म अ, आर्थिक विश्लेषण पद्धती असं आपल्याला
म्हणता येईल. जसं की आपण पाहतो की अर्थशास्त्रामध्ये एका घटकाच एक घटक समोर ठेवून केलेले अभ्यास आपण पाहतो की उपभोक्त्याच्या वर्तनाचा अभ्यास आपण यामध्ये अ, विशेषतः पाहू शकतो किंवा यामध्ये आपण आपल्या अर्थशास्त्रामध्ये आपण पाहतो की वैयक्तिक उत्पन्न ही एक कन्सेप्ट आहे. त्याचा याच पद्धतीने अभ्यास केला जातो किंवा एक व्यक्ती मागणी असेल, त्याचबरोबर पुरवठा असेल, वस्तूची किंमत असेल, श्रमिकांचे वेतन असेल, इत्यादी बाबतीतले जे आर्थिक प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची मांडणी किंवा त्याची उकल करण्याचं कार्य या व्यष्टी किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने केल्या जातं. म्हणजे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये एक घटक समोर ठेवून अभ्यास केला जातो आणि त्याचा सर्वांगीण अभ्यास केल्यामुळे आपण पाहतो की ही पद्धती उपयुक्त आहे. थोडक्यात आपण यामध्ये घेऊ शकतो की उदाहरणार्थ मागणीचा अभ्यास, की उपभोक्ता वस्तूची मागणी कशी करतो. आपण पाहतो की जिथे इच्छा होते, इच्छेला पैशाचं पाठबळ असतं आणि तशा प्रकारची क्रयशक्ती पाहिजे. या तिन्ही गोष्टी जिथे एकत्रित येतात तिथं वस्तूला मागणी येत असते आणि ह्या मागणी करण्याचा एक उपभोक्त्याचा स्वभाव असतो, की स्वस्त वस्तू जास्त मागणी, महाग वस्तू कमी मागणी. तर या स्वभावाचा अभ्यास, एका व्यक्तीच्या स्वभावाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा या पद्धतीने सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती या पद्धतीने अभ्यास करत असते किंवा आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करत असते किंवा अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत या पद्धतीने मांडते. जसं की एका उपभोक्त्याला काय वाटतं, एका विक्रेत्याला काय वाटतं किंवा एका उद्योजकाला काय वाटतं किंवा एका व्यक्तीला काय वाटतं किंवा एका घटकाला काय वाटतं त्या कार्याच्या बाबतीत. तर त्या कार्याच्या बाबतीत त्या पद्धतीने एक घटक समोर ठेवून सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये अभ्यास केला जातो आणि केलेला अभ्यास आणि त्यातून आलेले निष्कर्ष सर्वांना लागू केले जातात. तर या पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. सूक्ष्मला आपण स्मॉल असं म्हणतो किंवा मायक्रो असं म्हणतो. म्हणजे लहान घटक. सूक्ष्म म्हणजे स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान घटक समोर ठेवून केलेला अभ्यास किंवा एक घटक समोर ठेवून केलेला अभ्यास त्याला सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती असं आपण म्हणू शकतो किंवा म्हणतो. सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, की या सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने एका घटकाचा अभ्यास केला जातो, अनेक घटकांचा नाही. जसं की एक उपभोक्ता, एका वस्तूची किंमत, बरोबर आहे. त्याचबरोबर एक उद्योजक, त्याची काय मानसिकता असते उद्योग उभा करण्याच्या बाबतीतले, त्याच्या मनात काय प्रश्न असतात किंवा त्याची काय इच्छा असते किंवा त्याची काय त्या अनुषंगाने प्लॅनिंग असते. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास या पद्धतीने किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने केला जातो. म्हणजे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती ही एका व्यक्तीचा किंवा एका घटकाचा अभ्यास करते आणि त्यानुसार आपण पाहतो की या अभ्यासातून आलेले निष्कर्ष मग सर्वांना लागू केले. जसं की आपण पाहतो, की एका व्यक्तीच्या मागणीचा जर अभ्यास केला, तर लोकांचा स्वभाव कसा असतो, की स्वस्त वस्तू असेल तर जास्त खरेदी असते आणि जास्त महाग असेल तर कमी खरेदी असते. बरोबर आहे. तर ही साधारणपणे सर्वांचीच मानसिक प्रवृत्ती असते. बरोबर आहे. म्हणून एका व्यक्तीचा तशा प्रकारे अभ्यास केला जातो. म्हणजे उपभोक्ते वस्तूची मागणी कशी करतात किंवा श्रमिकांचं वेतन कसं असतं किंवा वैयक्तिक पुरवठा कसा असतो, एका वस्तूची किंमत कशी असते किंवा वैयक्तिक मागणी कशी असते. ह्या ज्या संकल्पना अर्थशास्त्रामध्ये ज्या मांडलेल्या आहेत किंवा याचा जेव्हा अभ्यास केला जातो, तर या सर्व संकल्पनांचा अभ्यास सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने केला जातो आणि त्यानुसार अर्थव्यवस्थेमध्ये जे प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत किंवा आर्थिक व्यवहारांचा अभ्यास या पद्धतीनेही केला जातो. या पद्धतीचं सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं, की यामध्ये विशिष्ट घटकाचा सर्वांगीण अभ्यास होतो. आपण पाहिलं पहिलं वैशिष्ट्य एका घटकाचा आणि एक घटक म्हणजेच विशिष्ट घटक आणि त्याचा सर्वांगीण अभ्यास होतो. बारकाईने अभ्यास होतो. सर्वांगीण म्हणजे बारकाईने अभ्यास केला जातो. कारण आपण पाहतो, की जेव्हा एकूण परिस्थितीचा अभ्यास केला जातो, तेव्हा बारकाईने अभ्यास केला जात नाही. परंतु अगदी मायक्रो लेव्हलवर याचा स्टडी केला जातो आणि त्यानुसार आपल्या अर्थशास्त्रामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळे सिद्धांत किंवा विचार मांडले जातात आणि त्यानुसार आर्थिक प्रश्न कसे निर्माण होतात,
त्याच्या सोडवणुकीसाठी उपभोक्त्यांचं वर्तन कसं होत असतं आणि त्यानुसार गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी असते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा यानुसार आपल्याला अभ्यास करता येतो किंवा अशा प्रकारे म्हणजे बारकाईने अभ्यास जर केला, सर्वांगीण अभ्यास केला, तर अशा प्रकारे उपभोक्त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, की या घटकाची व्याख्या अ, संकुचित आहे. म्हणजे आपण पाहतो, की सूक्ष्म आर्थिक विश्लेषणामध्ये एकाच घटकाचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळे यामध्ये अ, ही संकल्पना म्हणजे एका व्यक्तीपुरती किंवा एका घटकापुरती किंवा तेवढ्यापुरतीच मर्यादित असते, संकुचित असते आणि म्हणून आपण पाहतो की यामध्ये फार काही गोंधळ होत नाही आणि म्हणून एकाच घटकाचा अभ्यास असेल, परंतु तो सर्वांगीण असेल, सखोल असेल. अ, आणि बारकाईने असेल आणि त्यामुळे तो केलेला अभ्यास निश्चितच वास्तव असतो. जसं की आपण मागणीच्या सिद्धांताचं मानवी वर्तनात आपण उदाहरण देतो, की स्वस्त वस्तू सर्वांना आवडते आणि मग स्वस्त असेल तर जास्त आपण ती खरेदी करतो. हे एक स्वभाव असतो. अशा प्रकारे एका व्यक्ती समोर ठेवून किंवा एक घटक समोर ठेवून सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने अभ्यास केला जातो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे, की 2 घटकातील संबंधाचा अभ्यास यामध्ये आपल्याला करता येतो, की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासासाठी वैयक्तिक घटकावर कार्य करणारे व इतर घटक व त्या घटकाच्या कार्याचा पहिल्या घटकावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जातो. जसं की आपण पाहतो, की मागणीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला किमतीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे एका घटकाचं एक घटक कारण आणि दुसरा परिणाम ज्याला आपण म्हणतो, की अ, जसं की मागणी त्या किमतीवर अवलंबून असते, बरोबर आहे. की लोकांचा स्वभाव असतो आपण पाहतो, की स्वस्त वस्तू जास्त घेणे. किंमत कमी झाली की मागणी वाढते. म्हणून मागणी ही कशावर अवलंबून असते? किमतीवर अवलंबून असते. असे 2 घटकातील संबंधाचा अभ्यास सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने आपल्याला करता येतो आणि त्यातून आपल्याला आर्थिक प्रश्नांची मांडणी करता येते किंवा तशा प्रकारे उकल करता येते किंवा त्याचा परिणाम समाजावर होणारा परिणाम आपल्याला अभ्यासता येतो. तर हे एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एककाच्या महत्तमतेचा अभ्यास करता येतो. आपण पाहतो की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे आपण एका व्यक्तीचा अभ्यास करतो किंवा एक घटक समोर किंवा एका घटकाचा अभ्यास करतो, त्याचा महत्तम अभ्यास आपल्याला या ठिकाणी म्हणजे महत्तम म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्याला तंतोतंत असं वास्तव निरीक्षण करून आपल्याला त्याचे निष्कर्ष काढता येतात. त्यानंतर चं वैशिष्ट्य आहे की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने अभ्यास करत असताना गृहीतांची आवश्यकता असते. गृहीत परिस्थितीवर हे विश्लेषण अवलंबून असतं. जसं की आपण मागणीचा सिद्धांत घेतो, की मागणीचा सिद्धांत हा प्रत्यक्ष वास्तवात जर कार्यान्वित करायचा असेल, तर आपल्याला मागणीच्या सिद्धांताची ही गृहीत घ्यावीच लागते, की लोकसंख्या स्थिर असेल, तर वस्तू स्वस्त असेल, तर मागणी जास्त येते. वस्तू महाग असेल, तर मागणी कमी येते. पण त्याला लोकसंख्या स्थिर पाहिजे. त्याचबरोबर आपण पाहतो, की लोकांचं उत्पन्न देखील आपण स्थिर गृहीत धरतो. कारण उत्पन्न वाढलं, तर मग वाढत्या किमतीला मागणी वाढते. म्हणून मागणीचा सिद्धांत प्रत्यक्षात येत नाही. मागणीचा सिद्धांत जर प्रत्यक्षात यायचा असेल, तर त्याला गृहीतांची आवश्यकता असते. म्हणजे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने आर्थिक प्रश्नांची उकल करण्यासाठी जे आर्थिक सिद्धांत मांडले गेलेले आहेत, ते सिद्धांत मांडत असताना गृहीत परिस्थिती या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते. म्हणजे काही स्थिती ही असते, हे समोर ठेवूनच, मान्य करूनच आपल्याला तशा प्रकारे आर्थिक विश्लेषण किंवा प्रश्नांची उकल करण्यासाठीचे प्रयत्न करावे लागतात आणि त्यानुसार आपण पाहतो की अर्थशास्त्रामध्ये अनेक सिद्धांताची मांडणी झालेली आहे. जसं की मागणीचा सिद्धांत असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल, त्याचबरोबर उपयोगितेचे सिद्धांत असतील, घटत्या उपयोगितेचा सिद्धांत असेल. घटत्या उपयोगितेचा सिद्धांत पाहत असताना आपल्याला गृहीत पाहावं लागतं, की वस्तूचा उपभोग घेत असताना त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. नाहीतर वस्तू बदलली तर आपण पाहतो उपभोग बदलतो. तर अशा प्रकारे गृहीत परिस्थितींची आवश्यकता सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये आवश्यक असते किंवा समोर ठेवूनच सिद्धांत मांडले जातात किंवा आर्थिक प्रश्नांवर चर्चा केली जाते किंवा त्याचा अभ्यास केला जातो. तर अशा प्रकारची ही 6 वैशिष्ट्ये सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीची असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर सूक्ष्म आर्थिक पद्धतीची अ, याची व्याप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे, की आपण यापूर्वीच्या तासालाही
सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहितलेली, की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपभोक्त्यांचा म्हणजे उपभोगाचा अभ्यास केला जातो, कन्झम्पशन आणि या अनुषंगाने बऱ्याच आर्थिक सिद्धांताची मांडणी झालेली आहे. मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत त्यामध्ये अ, अ, उपयोगितेचे सिद्धांत, समवर्ती वक्र अशा प्रकारे वेगवेगळ्या कन्सेप्ट त्यामधून डेव्हलप झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाबतीचा उत्पादन हा एक भाग आहे, की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचाही अभ्यास केला जातो. कारण आपण पाहतो, की उत्पादन म्हणजे नैसर्गिक साधनांवर केलेली प्रक्रिया होय किंवा किंवा नैसर्गिक साधनांमध्ये उपयोगिता निर्माण करणे म्हणजेच उत्पादन. बरोबर आहे. मग हे उत्पादन कसं होतं, कोठे होतं, कुठल्या उत्पादन खर्चाला उत्पादन खर्च काय असावा, वस्तूच्या किमती काय असाव्या, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या व्याप्तीचा विषय ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये विभाजनाचा अभ्यास केलेला आहे, डिस्ट्रिब्युशन, की आपण पाहतो, की उत्पादक उत्पादन घेत असताना उत्पादनाच्या घटकांची मदत घेत असतो. जसं की भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असे 4 प्रकारचे उत्पादनाचे घटक एकत्रित येऊन उत्पादनाची प्रक्रिया सुरू होत असते. परंतु हे उत्पादनाचे घटक तेव्हाच एकत्रित येतात जेव्हा यांना मोबदला दिला जाईल. मोबदल्याशिवाय कोणी काम करत नाही. तर मग की झालेलं या उत्पादन घटकाकडून झालेलं वाटप म्हणजे उत्पन्न याचं वाटप कसं होतं? म्हणजे भूमीला किती जातं? भांडवलाला किती जातं? अ, त्यानंतर श्रमाचा मोबदला म्हणून श्रमाला किती जातं? संयोजकाचा नफा मोबदला म्हणून त्याला नफा किती मिळतो? या विभाजनाच्या अनुषंगाने अर्थशास्त्रामध्ये मग खंडाचे सिद्धांत आले, व्याजाचे सिद्धांत आले, वेतनाचे सिद्धांत आले, नफ्याचे सिद्धांत आले. हे सगळे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय आहेत. त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय आपल्याला सांगता येईल, की विनिमय, एक्सचेंज हाही सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय आहे. म्हणजे बाजारपेठ सर्वात महत्त्वाचं आपण पाहतो, की म्हणजे म्हणजे उद्योगात तयार झालेली वस्तू जोपर्यंत ग्राहकापर्यंत जात नाही, तोपर्यंत तिला अर्थ राहत नाही. बरोबर आहे? आणि मागणीच्या निमित्ताने ती जात असते. म्हणजे मागणी आणि पुरवठा ही प्रक्रिया म्हणजे विनिमयाच्या माध्यमातून होत असते. जिथे ग्राहक आणि विक्रेता दोन्ही एकत्रित येतात ती जागा म्हणजे विनिमयाची जागा. आपण पाहतो, की बाजाराचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारात बाजाराच्या किमती, वस्तूच्या किमती कशा ठरतात? तर याचा अभ्यास या सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने केला जातो. म्हणजे की वेगवेगळ्या बाजारपेठेच्या प्रकारामध्ये वस्तूची किंमत कशी निश्चित होते, हाही सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या व्याप्तीचा भाग आहे. म्हणजे किंमत, व्याज दर, व्याजाचे दर कसे ठरतात, अ, मजुरी कशी ठरते, खंड कसं ठरतात, हे सगळे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अ, व्याप्तीचा विषय ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण एक मुद्दा पाहिला होता, की सार्वजनिक आयव्यय, की सरकारचं उत्पन्न आणि खर्च कसं असतं, हेही सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय आहे. यामध्ये सरकारचं उत्पन्नाचे जे मार्ग आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, की कर आहे, कर्ज आहे आणि तुटीचा अर्थभरणा आहे. त्यानंतर आपण खर्चामध्ये पाहिलेलं आहे, की वेगवेगळ्या प्रकारचा विकास आणि विकासेतर खर्च. जे उत्पन्न मिळालं ते शासन लोककल्याणकारी भूमिकेतून लोकांवरच खर्च करत असते किंवा विकासाच्या वेगवेगळ्या योजनांवर ते खर्च करत असतात आणि त्यातून राष्ट्राचा विकास घडून येत असतो. तर अशा प्रकारे नियोजन कसं करायचं, ह्या उत्पन्नाचं नियोजन आणि खर्चाचं नियोजन हे सगळं नियोजनाचा पार्ट आपण पाहतो, की यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा विषय ठरतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर मानवी कल्याण हा एक भाग आहे. आपण पाहतो, की सरकारचं धोरण, आर्थिक धोरण हे मानवी कल्याणाच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा कल्याणाच्या अनुषंगाने असलेलं आपल्याला दिसून येतं. मानवी कल्याण कशाला म्हटलेलं, की लोकांचं समाधान म्हणजेच मानवी कल्याण. बरोबर आहे? म्हणजे लोकांना समाधान मिळवून देणारं वातावरण तयार करणे, याला आपण मानवी म्हणजे लोकांना जास्तीत जास्त संधी कशा निर्माण करून देता येतील आणि त्या कशा उपलब्ध करून देता येतात याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जागतिकीकरण, इतरही घटकांचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र ज्यामध्ये एक घटक समोर ठेवून अभ्यास केला जातो, त्या एका घटकाच्या अभ्यासावर त्या सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीची व्याप्ती असलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी त्याचा ग्राफ दिलेला आहे, की सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ज्यामध्ये मागणीचे सिद्धांत, उत्पादनाचे सिद्धांत,
वस्तू निश्चिती सिद्धांत, त्यानंतर वितरणाचे सिद्धांत, खंड, मजुरी, व्याज, नफा आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हे सगळं आपण पाहतो की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या व्याप्तीचा भाग आहेत. आता आपण पाहूया की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीचे गुण किंवा त्याचं काय महत्त्व आहे? कशासाठी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीचा अभ्यास करायचा आहे? तर आपण पाहतो की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये एक घटक समोर ठेवून अभ्यास केला जातो आणि त्यानुसार अर्थव्यवस्थेमध्ये मागणी कशी असते, पुरवठा कसा असतो, वस्तूच्या किमती कशा असतात, उत्पादन घटकांचे मोबदले कसे ठरतात, शासनाचं आर्थिक कल्याणाचं नियोजन कसं असतं, धोरण कसं असतं, या बाबतीतले सगळे सिद्धांत किंवा सगळे आर्थिक विचाराची हे मांडणी या सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने केली जाते. मग त्याचे फायदे आपण पाहतो की समाजातील सर्व घटकांना होत असतात. सूक्ष्म आर्थिक विश्लेषण हे उपभोक्त्यांना उपयुक्त आहे. त्याचबरोबर ते उत्पादकांनाही उपयुक्त आहे. त्याचबरोबर ते समाजातील प्रत्येक घटकाला या ठिकाणी उपयुक्त आहे. सरकारला नियोजन करताना उपयुक्त आहे, व्यापाऱ्यांना उपयुक्त आहे, उद्योजकांना उपयुक्त आहे, ग्राहक म्हणून उपभोक्त्यांनाही उपयुक्त आहे. अशा प्रकारे त्याची उपयुक्तता ही फार मोठी असलेली आपल्याला दिसून येते. तर यामध्ये काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. ते मुद्दे आपण पाहूया, की सरकारला आर्थिक धोरण ठरविण्यासाठी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती उपयुक्त आहे किंवा हा एक गुण किंवा त्याचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं, की आपण पाहतो, की सरकारचं जे उत्पन्न येतं ते खर्च करण्यासाठी आर्थिक धोरण ठरतं, की आलेलं उत्पन्न कसं खर्च करायचं. तर उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठीचे अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत आहेत आणि आलेलं उत्पन्न खर्च कसं करावं यासाठीही अर्थशास्त्राचे सिद्धांत आहेत आणि या सिद्धांताचा आधार शासन आपल्या आर्थिक धोरणामध्ये घेत असतं आणि त्यानुसार धोरण राहून महत्तम सामाजिक कल्याण घडवून आणण्यासाठी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती ही सरकारला उपयुक्त ठरते किंवा मार्गदर्शक ठरते असं आपल्याला म्हणता येईल. जसं की आपण पाहतो आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की तर देशाचा विकास जर करायचा असेल तर नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर झाला पाहिजे. बरोबर आहे. त्याचबरोबर मानवी कल्याणाच्या अनुषंगाने आपण पाहतो की अत्यावश्यक वस्तूच्या किमती ह्या कमी ठेवल्या पाहिजे. जरी त्या मागणी आणि पुरवठ्यानुसार होत असले तर एखाद्या वेळेस इम्बॅलन्स झालं आणि वस्तूच्या पुरवठा कमी होऊन किमती वाढल्या तर सरकार त्यामध्ये हस्तक्षेप करत असतं. कारण त्यातून आपण पाहतो की गरिबांना वाढत्या किमतीची झळ पोहोचते. ती पोहोचू नये म्हणून शासन तशा प्रकारचं धोरण या ठिकाणी पुरवठा वाढवण्याचं धोरण अंगीकारतं. तर अशा प्रकारे अनेक बाबतीत अर्थशास्त्र हे सरकारला उपयुक्त किंवा मार्गदर्शक ठरतं. जवळपास आपण पाहतो की जे मानवाच्या ज्या समस्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठीचं शासनाचं जे धोरण असतं, त्या सर्व धोरणांना आपण पाहतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची उपयुक्तता असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर महत्तम आर्थिक कल्याणासाठी आपण पाहतो की अं, देशातलं दारिद्र्य कमी करायचं असेल, गरीब लोकांच्या गरीब लोकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असेल किंवा त्यांच्या क्षमतांचा विकास करायचा असेल, तर शासनाला तशा प्रकारचं आर्थिक धोरण, कल्याणकारी आर्थिक धोरण राबवावं लागतं. ते कसं राबवावं यासाठीचे विचार किंवा मांडणी किंवा सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतो हिंदूचं महत्तम सामाजिक संकल्पना असेल किंवा अमर्त्य सेनचे अ, कल्याणविषयक विचार असतील किंवा मार्शलचे असतील किंवा इतर शास्त्रज्ञांचे असतील, की अं, व्यक्तीचं आपण पाहतो की सरकार ज्यांच्यावर कर आकारतं त्यांच्याही विकासात अडथळा न येता मिळालेला कर गरीब लोकांवर खर्च करून गरीब लोकांना श्रीमंत करण्याची संधी यातून सरकार उपलब्ध करून देत असतं किंवा तशा प्रकारच्या विकासाच्या संधी आर्थिक कल्याणाच्या माध्यमातून शासन उपलब्ध करून देतं. आर्थिक कल्याण कशाला म्हणतो? आर्थिक कल्याण किंवा भौतिक कल्याण म्हणजे लोकांच्या गरजा पूर्ण होणे आणि लोकांच्या गरजा कशातून पूर्ण होतात, की उत्पन्न वाढल्यावर गरजा पूर्ण होतात. मग उत्पन्न कुठून वाढतं, की आपण पाहतो रोजगारातून वाढतं. मग अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार कसा निर्माण होतो, कुठे आणि किती रोजगार यासाठीचे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अनेक सिद्धांत मांडले गेलेले आहेत. तर हे सरकारला उपयुक्त असतात, मार्गदर्शक असतात किंवा यानुसार सरकार धोरण ठरवत असतं
आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करता आणि लोकांना रोजगार प्राप्त होतो. आपण पाहतो की रोजगार हा गुंतवणुकीवर अवलंबून असतो. मग अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक कशी होते? तर गुंतवणुकीसाठी आपण पाहतो की बचत महत्त्वाची असते, भांडवल महत्त्वाचं असतं. मग हे भांडवल कुठं येतं? बचत कुठून येत असते? बचत कशावर अवलंबून असते? भांडवल कशावर अवलंबून असतं? गुंतवणूक कशावर अवलंबून असते? रोजगार या सगळ्या आर्थिक घटनांचा अभ्यास सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने केला जातो. म्हणून हे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती महत्तम आर्थिक कल्याण करण्यासाठी, सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त असते असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर तिसरा फायदा या ठिकाणी सांगता येईल, की उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण याचा फायदा होतो. जसं की आपण पाहतो, की उत्पादक वस्तू नैसर्गिक साधनांवर उपयोगिता निर्माण करतात, प्रक्रिया करून उपयोगिता निर्माण करतात आणि त्यातून गरज पूर्ण करण्यासाठी लोक त्याचा उपभोग घेत असतात. उपभोगातून वस्तूला मागणी येत असते आणि मग वस्तूची मागणी ज्या वस्तूला मागणी असते, त्या वस्तूचं उत्पादकाकडून निर्मिती होत असते. वस्तूची मागणी ही आपण पाहतो, की किमतीवर अवलंबून असते. वस्तूची किंमत कमी ठेवण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये अनेक सिद्धांत आहेत, की ते मार्गदर्शन करतात, की उत्पादन खर्च कसा कमी केला पाहिजे, कुठे कमी केला पाहिजे, वस्तूची निर्मिती कुठे केली पाहिजे, उद्योग कुठे उभारले पाहिजे. या बाबतीतली सगळी माहिती किंवा ज्ञान किंवा आर्थिक विचार हे अर्थशास्त्रामध्ये मांडले जातात आणि त्या अनुषंगाने म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व आर्थिक मार्गदर्शन करण्याचं उत्पादकांना आर्थिक मार्गदर्शन करण्याचं कार्य हे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती करते आणि म्हणून आपण पाहतो, की बाजारपेठेचा अंदाज घेऊन, मागणीचा अंदाज घेऊन उत्पादक किंमत निश्चिती करत असतात. तशा पद्धतीने पुरवठा करत असतात आणि तशा प्रकारे वस्तूची निर्मिती करत असतात आणि म्हणून सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती ही उत्पादकांनाही महत्त्वाची आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर विकासाचं प्रारूप तयार करण्यासाठी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती उपयुक्त आहे किंवा हा एक गुण किंवा त्याचं महत्त्व आपल्याला सांगता येईल, की देशातील वेगवेगळे आर्थिक प्रश्न लक्षात घेऊन या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेगवेगळी विकासाची प्रारूपे तयार करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार घेतला जातो. जसं की आपण पाहतो, की शासनाचं ज्या योजना असतात, त्या सगळ्या योजना आपण पाहतो, की त्याला आर्थिक विचारांची सांगड घातलेली असते. जसं की आपण पाहतो, की जनधन योजना असेल, त्यानंतर घरकुल योजना असेल किंवा रस्ते विकास योजना असेल, शिक्षणामध्ये स्कॉलरशिपच्या योजना असतील किंवा मुक्त शिक्षण असेल, फ्री एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, की हे जे सगळ्या विकासाची प्रारूपे असतात किंवा अं, कृषी विकास असेल, उद्योग क्षेत्राचा विकास असेल, कृषी विकास कसा करावा, औद्योगिक विकास कसा करावा, सेवा क्षेत्राचा विकास कसा करावा, यासाठीची सगळी आर्थिक सिद्धांताची मांडणी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीमध्ये केलेली असते आणि ती मांडणी एक उपयुक्त विकासाचं प्रारूप म्हणून केलेली असते आणि त्यानुसार आपण पाहतो, की देशाचं नियोजन पुढच्या 5 वर्ष आपण पाहतो, की पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास केला जातो. मग त्यासाठीचं लागणारं प्रारूप कसं असावं, यासाठीचं हे मार्गदर्शन किंवा अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा या ठिकाणी उपयोग होतो, असं आपल्याला म्हणता येईल, की या दृष्टीने आपल्याला आपल्या देशाचं विकासाचं प्रारूप या ठिकाणी तयार करता येतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त किंवा मार्गदर्शक आहे, असं आपल्याला म्हणता येईल, की जसं देशांतर्गत व्यापार असतो, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही व्यापार असतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा जर झाला, तर देशाचा विकास झपाट्याने होतो. मग आंतरराष्ट्रीय व्यापार फायद्याचा कसा होऊ शकतो? त्याच्या काय अटी आणि शर्ती असतात? या सगळ्या गोष्टींची चर्चा यामध्ये सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने करता येतात किंवा अशा प्रकारचे या आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेले जे आर्थिक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उकल या किंवा या पद्धतीच्या सहाय्याने केली जाते असं आपल्याला म्हणून ती एक पद्धती उपयुक्त आहे, की ज्यामध्ये सार्वजनिक आयव्यय, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचा उपयोग यामध्ये आपल्याला करता येतो. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण गुण यामध्ये आपल्याला सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीचे सांगता येतील. आता सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या आपल्याला या काही मर्यादा पाहायच्या आहेत, की ज्यामध्ये पहिली मर्यादा आहे, की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. तर ते कोणाचा अभ्यास केला जातो? एका घटकाचा, एका व्यक्तीचा, विशिष्ट स्थितीचा अभ्यास केला जातो आणि म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा यामध्ये अभ्यास केला जात नाही. ही एक
सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीची मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. जेव्हा कॉमन प्रश्न असतो किंवा सर्वच लोकांचा प्रश्न असतो, तेव्हा आपल्याला अशा ठिकाणी ही पद्धती अ, मर्यादित असलेली आपल्याला किंवा या पद्धतीची ही एक मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. दुसरी मर्यादा आहे, की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने अभ्यास करायचा असेल, तर गृहीत परिस्थिती समोर ठेवूनच अभ्यास करता येतो. म्हणजे गृहीतांवर अवलंबून असलेली ही पद्धती आहे. गृहीतात बदल झाला, तर सिद्धांतात बदल होतो, विचारात बदल होतो, आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होतो, असं आपल्याला दिसून येईल. म्हणून गृहीत परिस्थितीवर अवलंबून गृहीत परिस्थिती आधारित नाही घेतली, तर आपल्याला या पद्धतीच्या सहाय्याने आर्थिक विश्लेषण करता येत नाही. आणि म्हणून गृहीत परिस्थिती चुकली, तर सिद्धांतही चुकण्याची शक्यता असते. ही एक मर्यादा या स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीची असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पूर्ण रोजगारी नसते. सूक्ष्म विश्लेषणाच्या अध्ययनामध्ये पूर्ण रोजगार प्रत्यक्षात असतो, अशा प्रकारचं गृहीत घेऊनच आर्थिक सिद्धांताची मांडणी झालेली आपल्याला दिसून येते. परंतु प्रत्यक्षात जगातील कुठल्याच राष्ट्रात पूर्ण रोजगाराची स्थिती नसते, तर अपूर्ण रोजगार असतो. आणि मग अशा प्रकारच्या स्थितीमध्ये तर अशा प्रकारे या पद्धतीवर लिहिलेलं शास्त्र हे निश्चितच त्याला मर्यादा असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एकांगी विवेचन अ, हे एक त्याची मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते, की फक्त वैयक्तिक घटकाचाच यामध्ये अभ्यास केला जातो, एकूण घटकांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजे हे एकांगीच आहे, असं आपल्याला म्हणता येईल, की सर्वांगीण अभ्यास झाला पाहिजे. एखादी आर्थिक घटना जर असेल, तर तिचा सर्वांगीण अभ्यास झाला पाहिजे. परंतु सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीच्या सहाय्याने एकांगीच विवेचन केल्या जाते आणि ते वैयक्तिक असते. आणि म्हणून आपण पाहतो, की ही एक मर्यादा या पद्धतीची असलेली आपल्याला दिसून येते. तर थोडक्यात अ, अशा प्रकारे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये, त्याचे गुण आणि मर्यादेच्या स्वरूपाने त्याचे काही दोष या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. तर या तासाला आपण उपलब्ध झाला, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.